अर्ज माघारीचा आजचा होता शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी कोकणामध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास काही अवधी उरला असताना कोकणामध्ये मोठा ट्विस्ट आला। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी अचानक अखेरच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेतली। निवडणुकीचं त्यामुळे संपूर्ण चित्र बदललं आणि राष्ट्रवादी उमेदवार अनिकेत तटकरेंच्या बिनविरोध विजयाचा मार्ग त्यामुळे सुकर झाला। विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्यापूर्वी बाळ माने भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। अनिकेत तटकरेंच्या बिनविरोध निवडीनंतर सुनील तटकरेंनी शिवसेनेचे आभार मानले आणि विजय दिवंगत अजित पवारांना समर्पित केला। अनिकेतचा हा दैदिप्यमान बिनविरोध निवडीचा विजय आम्हा सर्वांचे लाडके नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांना मी समर्पित करतो। दादा असते तर त्यांना कमालीचा विलक्षण आनंद झालाच असता आणि गेले काही दिवस गैरसमज जे होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी समन्वय घडून आणण्यामध्ये महत्त्वाची मोलाची भूमिका त्या ठिकाणी बजावली। त्याबद्दल शिंदे साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो।